नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपली परीक्षा उद्या 12 तारखेला आहे. आज आपण BA सेकंड इयरचा इंटरनॅशनल रिलेशन हा जो 6वा पेपर आहे त्या पेपरची काही MCQ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, निश्चितपणे आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगी होईल. आपण या चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण परीक्षेला जाता जाता तुम्ही ही व्हिडिओ पाहिला तरी पैकी मार्क घ्याल. म्हणून पाहू आपण आजचा पहिला प्रश्न काय आहे. तो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपासंबंधी सत्य विधान कोणते. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. आंतरराष्ट्रीय संबंध हे एक तत्वज्ञान आहे, आंतरराष्ट्रीय संबंध हे एक कला आहे, आंतरराष्ट्रीय संबंध हे एक शास्त्र आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी राष्ट्रीय सत्तेचा स्थिर घटक कोणता आहे. आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे नैसर्गिक साधन संपत्ती हा स्थिर घटक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचे कालखंड कोणत्या विचारवंतांनी सांगितले आहेत. याचं उत्तर आहे केनेथ थॉम्सन. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय अशी व्याख्या कोणी केली. आणि विद्यार्थी मित्र, ही अत्यंत प्रसिद्ध व्याख्या आहे. हे हेन्स मॉर्गेनथॉ यांनी केलेली आहे. म्हणण्याचं उत्तर काय येईल? हेन्स मॉर्गेनथॉ. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संबंध असा शब्दप्रयोग पहिल्यांदा कोणत्या विचारवंताने वापरला. आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे जेरमी बेंथॅम. जेरमी बेंथॅमनी आंतरराष्ट्रीय संबंध असा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी सत्ता समतोलाचा प्रकार कोणता नाही असं म्हटलेलं आहे. आणि आपण जर बारकाईने पाहिलं तर उत्तर तुम्हाला सहज सापडेल. प्रहार प्रतिबंधक राज्य हा सत्ता समतोलाचा प्रकार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पहिल्या महायुद्धाचा काळ डॅश आहे. पहिल्या महायुद्धाचा काळ 1914 ते 1918 हा आहे. आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकास अवस्थेचा खालीलपैकी कोणता कालखंड नाही. 1600 ते 1700 हा कालखंड नाही. चौथ्या पर्यायामध्ये चूक झालेली आहे. 1950 ते 1960 असलं पाहिजे इथं, कारण 1919 नंतरच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मग 1600 ते 1700 हा जो कालखंड आहे तो चुकीचा आहे, निगेटिव्ह प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. निर्णय निर्धारण दृष्टिकोनात खालीलपैकी कोणती महत्त्वपूर्ण बाब आहे. योग्य मार्गाची निवड, निश्चित उद्देश आणि जबाबदारी. म्हणून याचं उत्तर काय येईल? वरील सर्व. योग्य निर्णय निर्धारण दृष्टिकोनात खालीलपैकी ह्या तिन्ही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय सत्तेच्या भौगोलिक घटक यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. हवामान, सीमा, स्थलाकृती या भौगोलिक घटकामध्ये समावेश होतो, लोकसंख्या होत नाही. आणि याचं उत्तर येईल लोकसंख्या. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सत्ता संतुलनाचे तंत्र नाही. हस्तक्षेप हे सत्ता संतुलनाचे तंत्र नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे सत्ता समतोल निर्माण करण्यासाठी खालील कोणता मार्ग उपयुक्त नाही. जागतिकीकरण हा मार्ग उपयुक्त नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अरब राष्ट्रांच्या प्रगतीतील खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक आहे. तेल, पेट्रोल हे अरब राष्ट्रांचा प्रगतीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यावरच ती राष्ट्र श्रीमंत झालेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या महत्त्वात खालीलपैकी कोणती बाब महत्त्वपूर्ण आहे. मानवाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, विश्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, विश्वराज्याच्या निर्मितीसाठी. म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय राजकारण ही कला आहे असे कोणी म्हटले. हे क्विन्सी राईटचं विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे निर्णय निर्धारण दृष्टिकोनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. निर्णय निर्धारण दृष्टिकोनाचे दहशतवाद हे वैशिष्ट्य नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत चीन मध्ये आघात प्रतिबंधक म्हणजे बफर स्टेट राज्य म्हणून कोणाला ओळखले जाते. भारत चीनमध्ये बफर स्टेट राष्ट्र म्हणून तिबेटलाही ओळखलं जाते आणि नेपाळला पण ओळखलं जाते. नेपाळ पण दोन्हीच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. लडाख आणि बांगलादेश नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते घटक राष्ट्रसत्तेचे घटक आहे. भौगोलिक घटक, मनोबल, तंत्रविज्ञान. वरीलपैकी सर्व. याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे
भूराजनीती या घटकाचा समावेश खालीलपैकी कशात होतो? राष्ट्रीय सत्तेचे घटक यामध्ये होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे शीत युद्धाचा कार्यकाल खालीलपैकी कोणता आहे? शीत युद्धाचा कार्यकाल 1945 ते 1990 आहे. कारण 1990 नंतर 91ला रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्ध संपलं. जग द्विध्रुवीकरणाकडून एक ध्रुवीकरणाकडं म्हणजे बहुध्रुवीकरणाकडं आता अशा पद्धतीने जगाची वाटचाल झालेली आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न पाहिलेली आहेत. या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा.